आता प्रत्येक गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवा आणि आपल्या स्वप्नांना नवीन दिशा द्या. शिवप्रताप मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा घेऊन आली आहे ठेवीदारांसाठी नवीन योजना. शिवप्रताप पतसंस्थेतील 395 दिवसासाठीच्या ठेवीवर मिळणार 9% इतके व्याज, 595 दिवसासाठीच्या ठेवीवर 9.5%, तर 5 वर्षाच्या ठेवीवर मिळणार तब्बल 10.5% इतके व्याज. विचार कसला करताय? चला तर मग शिवप्रताप मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेव ठेवा आणि ठेवीवरील वाढीव व्याजदराचा फायदा घ्या. जय शिवाजी, जय भवानी. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून स्थानिक राजकीय नेत्यांनी शून्य प्रयत्न केले आहेत. फक्त मतापुरतं मराठ्यांचा वापर करून घ्यायचा आणि सत्ता उपभोगायची हे वर्षानुवर्ष सुरू असून आता मात्र आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी मनोज जरांगे पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतला असून कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांनाही आरक्षण द्या असा हुंकार भरला असून खानापूर तालुक्यातील हिंगणगादेनंतर माहुली या मोठ्या लोकसंख्येच्या गावाने मराठ्यांची वज्रमूठ आवळली असून मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून जो राजकीय नेता गावात येईल त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे. आता आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी माहुली गावातील प्रत्येक मराठ्यांच्या घराला कुलूप असणार आहे. घरातील प्रत्येक लहान थोर, मुलं बाळं, बायका, वृद्ध अशी सर्वजण नाथ मंदिरात जमणार असून आता मात्र तालुक्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी होणार अशी परिस्थिती आहे. आम्ही मत दिले म्हणून निवडून आलात आणि मराठ्यांच्या आरक्षणावर एक चकार शब्द काढणार नसाल तर त्याचा हिसका निवडणुकीत दाखवू अशी चर्चा माहुलीत होत आहे. पाहुयात मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणालेत माहुलीकर मराठे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा. जय शिवाजी, जय भवानी. म्हणत असला रविवारी तर आपल्याला सुट्टी घ्यायचीच नाही, वाद निवडायचाच नाही. शुक्रवार वेळ घालवण्यात अर्थ नाही. उद्यापासून उपोषण चालू होते. हे उपोषण चालू झाल्यानंतर आपल्या भावना तीच ठेवली पाहिजे. आपण शुक्रवारीच सगळे बायका मुलासह गाववर आपण मिरवणूक काढू, आरक्षणाच्या बाबतीत सगळ्या सूचना मांडू आणि एक प्रखर, एक आपण जे म्हणतो ना, एक तीर, एक बाण तो मराठा आरक्षणाचा, ते आपण शुक्रवारी बायका मुलासह हजर राहून, उपस्थित राहून आपण तेवढ्या ताकदीनं दाखवूया आणि आपल्यासोबत इतर गावचे मंडळींना सुद्धा त्याच्या आपल्याला कसं प्रेरित करता येईल ही भावना ठेवून आपण सगळ्या सकल मराठ्यांनी एकत्र येऊया. सर्व सकल मराठा समाजातील बांधव या ठिकाणी जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. आता अनेक वक्त्यांची भाषणं झाली की नेत्यांना गावबंदी करूनच द्यायची नाही. इथं सर्वपक्षीय या ठिकाणी हा मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि त्यांना गावबंदी ही कुठलाही पक्षाचा नेता येऊ त्यांना आपण या ठिकाणी येऊ द्यायचं नाही आणि आले तर आपण कुणीही त्यांच्या कार्यक्रमाला कुठल्याही उपस्थित राहायचं नाही. त्यांचा निषेध करायचा, बहिष्कार टाकायचा आणि त्यांचा निषेध करायचा. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी आपण एवढ्यासाठीच एकत्र आलोय का, बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे इलेक्शनचा कालावधी आलाय, आणखीन 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी
त्यावेळेला आपण काय निर्णय घ्यायचा? त्यावेळेला कुठल्याही पक्षाचा नेता आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांना माहित आहे की आपली काही जवळची काही चाहती लोक आहेत, त्यांना जवळ करायचं. जवळ केली, 4 जवळ झाली की झालं, त्यांचा उद्देश सफल झाला की संपलं. आजपासून आज आपल्या गावामध्ये सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना तालुका पंचायत पासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपलं गावबंदी हे करण्यात येणार आहे. याची सगळ्यांना मान्यता आहे का? तर आपण आज असा निर्णय घेतोय की आजपासून जोपर्यंत आपलं आरक्षण हक्काचं मिळत नाही तोपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी असेल. एक नाही, त्यांनी गावात येऊच नये आणि कुठं सुखाच्या ह्याच्या कार्यक्रमात येताच कामा नये, राजकीय ह्याच्यात तरी अजिबात येता कामा नये आणि त्याचा सगळ्या गावातर्फे निषेध केला जाईल. आणि बहिष्कार, पूर्ण बहिष्कार टाकण्यात येत आहे गावातर्फे. आपण सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आजपासून गावबंदी करण्यात येत आहे. टोपी तुम्ही आज घातली आहे. 21 दिवस टोपी मी घालतो रोज. मला बरेच जणांनी विचारलं, अरे मस्त काय काय माझं मला म्हणलं माहिती, तुम्हाला सांगून काय त्याचा फायदा. देवळात बोललो, देवळात चर्चा केली, मोठं मोठं बोललो, मोठा मोठा आवाज काढला, हे मर्यादित स्वरूपाचं झालं. आपला आवाज तालुक्यात गेला पाहिजे, तालुक्यातला आवाज जिल्ह्यात गेला पाहिजे आणि जिल्ह्यातला आवाज राज्यात गेला पाहिजे. असं आपण सर्वांनी एकजुटीनं एक वाक्यानं तात्पुरता तासभर इथं आला म्हणजे आरक्षण मिळालं असं नाही. रक्ताचं पाणी केलं पाहिजे. त्यावेळी आपला कुठंतरी आता हे मराठा आरक्षणासाठी किती पोरं मिळली कोणाची? आमच्या मराठा लोकांच्या पोरांनी फास लावला, कोणी औषध केलं, कोण रेल्वे खाली गेलं. आमचा मराठा समाजातल्या लोकांनी पोरांनी. बरोबर का चुकीचं आहे? बघा, तुम्ही नाव सांगा मला, तर लक्षात ठेवा इथून पुढं काळ सोकावलेला आहे. पण त्या काळाला आपण कुठेतरी आवरून भरलं पाहिजे. आज आपण मराठा आरक्षणाच्या निमित्तानं माननीय मनोज जरांगे पाटील यांनी जे आपल्याला आव्हान केलंय त्या आव्हानाला अनुसरून आज आपण इथं एकत्र आलेलो आहे. एकत्र येण्याचा मागचा उद्देश हा सभा आहे किंवा काय मेळावा आहे असं काही नाही आहे. मनोज जरांगेंच्या भाषेत सांगायचं तर ही आपली वेदना आहे. ह्या वेदना घेऊन आपण आज एकत्र आलेलो आहे. तर ही वेदना जी आपल्याला तयार झालेली आहे ती वेदना का तयार झाली, याच्या मागचा इतिहास काय आहे हा खरं आपण समजून घेतला पाहिजे किंवा इतर समाजाने समजून घेतला पाहिजे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे शेती भरपूर होती, आपण जमीनदार होतो म्हणा, आपल्याला चांगलं उत्पन्न येत होतं, कुटुंब आपण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न येत असल्यामुळे चांगल्या पद्धतीनं आपण पालन पोषण करत होतो. आपण पालन पोषण करताना सुद्धा आपण इतर समाजाचा मराठाचा समाजाचा एक गुणधर्म असा आहे की आपल्या बरोबर आपण इतर समाजाला सुद्धा बरोबर घेऊन त्यांना मोठं केलेलं आहे, करत गेलेलं आहे. इतर समाजात ज्या वेळेला आर्थिक त्यांची संपन्नता नव्हती, सामाजिक स्तर त्यांचा उच्च नव्हता, तेव्हा त्याला आरक्षण देण्याची भूमिका पहिली मराठा समाजाने घेतलेली आहे. म्हणजे एवढा मोठेपणा आपल्या मराठा समाजात असताना एवढा मोठ्या मनानं आपण इतर समाजाला आपल्या बरोबर घेण्यासाठी त्यांना आरक्षण दिलं, त्यांच्या आपल्या बरोबर घेण्याचं त्यांना आज आव्हान केलं आणि त्यांना आपण बरोबर घेऊन गेलो. पण आज परिस्थिती काय सांगते? टेंबू योजना असू द्या, ताकर योजनेच्या शासनानं आपल्याला स्लॅब लावला, आपल्याला असलेल्या जमिनी काढून घेतल्या, आपल्या कमी जमिनीवर आपल्याला उदरनिर्वाह करायची पाळी आली. एवढं करत असताना सुद्धा शेतीचं उत्पन्नाचं काय झालंय? खताचे भाव वाढले, खर्च वाढला, सगळं वाढलं आणि उत्पन्नाचा खर्च वाढल्यानंतर उत्पन्नाचं आवक जी पाहिजे ती आपल्याला खूप कमी मिळायला लागली. एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला त्या उत्पन्नातून आपलं कुटुंब भागवता येईल ना, आपल्याला त्याचं उदरनिर्वाह करता येईल ना. आपली आर्थिक कुचंबना सुरू झाली. आर्थिक कुचंबनावर आपल्याला तोंड आपण मुक्याचा मार सुरू झाला. आपण मोठेपणा आपला जो होता पूर्वीचा तो आपण
कमीपणा आपल्याला यायला लागला. आणि ही जी सामाजिक आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम सुरू झाला, त्यानंतर आपण शिक्षकांकडे वळलो. पुढच्या पिढीचं शेतीवर उत्पन्न भागत नसल्यामुळे कमीत कमी शिक्षणावर आपल्याला पुढचा भर द्यायला लागलो. पण त्यावेळेला जेव्हा शिक्षणाकडे भर द्यायला तेव्हा लक्षात आलं आपलं की आपण शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला शिक्षण चांगलं मिळेना, आपल्याला नोकऱ्या चांगल्या मिळणार आणि आपली कुचलना सुरू झाली. आणि त्याचा जो उद्रेक आहे तो आज आपल्या समाजात दिसून येतो आहे. तर हा उद्रेक आहे, हा उद्रेक कसा कमी करता येईल, आपलं जी कुचंबणा झालेली ती काय कशा पद्धतीने कमी करता येईल, आपल्या मुलाबाळांचं जे होणारं भवितव्य आहे ते चांगल्या पद्धतीने कसं जाता येईल, तर त्याला एकमेव मार्ग जो आता दिसतोय तो आरक्षण आहे. ज्या समाजाला बाकीच्या समाजांना आरक्षण देऊन त्यांची उन्नती झाली, तसं आमचं सुद्धा आता इथनं पुढे आरक्षण दिल्याशिवाय उन्नती होणार नाही हे आपल्याला समजून आलेलं आहे. आणि त्याची आग मनोज जरांगे पाटलांनी आज पेटवलेली आहे. आपल्याला आता त्यांनी जे मागितलेलं आहे की ज्या कुणबी समाजातनं आम्हाला आरक्षण द्या, हा तेवढाच एकमेव मार्ग आहे. आता पण आपण बघितले, सरकार आली गेली, आपल्या तोंडाला नुसती पानं पुसली. आज आरक्षण देतो, उद्या आरक्षण देतो, कायद्यात टिकणारं देतो आणि कसलं देतो. तर हा पर्याय एवढं आपण त्यांना मुदत दिली, एवढे मोर्चे काढले, एवढं होऊन सुद्धा त्या सरकार कुठल्या परिणाम झाला नाही. आणि आज सुद्धा सरकार तेच करत आहे, काम वेळ काढूपणा करत आहे, पानं पुसण्याचं काम करत आहे. आणि सरकार सुद्धा आपलंच आहे, मराठ्याचंच आहे, एवढं करून सुद्धा ते आपल्याला करून देत नाही. एक विचार केला पाहिजे, हे जे आरक्षणाला विरोध करतायत ही सर्व संपन्न आहेत. त्यांच्या 7 पिढ्याचं त्यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही. आरक्षण आपल्या गरीब मराठ्याला आहे. त्यामुळे आपण गरीब मराठ्यांनी ह्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचं ऐकायचं काही कारण नाही. त्याच्यामुळं आपण आज निर्णय असा घेतोय की जे राजकीय पुढारी आपल्याला विरोध करतात, आपण मागणी करतोय ते आपल्याला मुदत देऊन सुद्धा, म्हणजे आता जरांगे पाटलांनी 40 दिवसाची मुदत दिली आणि ही 40 दिवसाची मुदत जरांगे पाटलांना नाही दिली, सरकारनं दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आम्ही तुम्हाला 40 दिवसात टिकणारं आरक्षण देऊ, हे त्यांनी शब्द पाळला नाही. हे आपल्याला किती दिवस फसवणार आहेत आणि आपण किती दिवस फसणार आहे. तर हा विचार आज करून आपण सगळे एकत्र आले. आपली एकी महत्वाची आहे, इथनं पुढं आरक्षण दिल्याशिवाय किंवा आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. जरांगे साहेबांनी जे काढलाय, एक तर मला आरक्षण मिळेल, नाहीतर माझी आरक्षणाची अंत्ययात्रा तर निघेल. एवढा मोठा ते त्याग मराठा समाजासाठी करत असताना आपण का मागे राहायचं. म्हणून आज आपण मराठा समाज म्हणून एकत्र आलेलो आहे. आमच्या समाजाला पाठिंबा बाकीच्या समाजाने पण द्यावं. आम्ही कुणाचं ताटातले घेत नाही, पण आमच्या ताटात किंवा आमच्या घासात जर कोण माती कालवायचा प्रयत्न केला तर त्याला बी आम्ही सोडणार नाही. आजपासून एक निर्णय घेऊया की सरकार फसवतंय हे आज लक्षात आलेलं आहे. 40 दिवस देऊन सुद्धा ते मुदत देऊन सुद्धा ते आपल्याला आरक्षण द्यायला तयार नाहीये, याचा अर्थ सरकार फसवतंय आपल्याला. हे आपण आता फसवायचं नाहीये, आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही. आणि ज्या नेत्याला वाटत असेल की बाबा तुम्हाला आरक्षण मिळालं, त्यांनी उघड पाठिंबा द्यावा, त्यांनी उघड आरक्षण घेऊन आमच्या दारात यावं. आम्ही आता सरकारच्या दारात जाणार नाही, सरकारनं आमच्या दारात यावं. ह्या मोठ्या हेतूनं आपण आज गावबंदी करतोय. आणि ही गावबंदी सर्व महाराष्ट्रात लागू करायची आहे. ह्या नेत्यांना दुसरं काही काम नाही, मंत्रालयात बसा तुम्ही सगळ्यांनी, आमच्याकडे दारात येऊ नका, तिथं जावा आणि तिथनं काय असेल त्या आरक्षणावर निर्णय काढा आणि आम्हाला कायमस्वरूपी कोणत्याही पद्धतीनं. जरांगे पाटलांचा एवढाच हेतू आहे की कुणबी प्रमाणपत्र दिल्यानंतर आपण आरक्षणामध्ये लगेच येतो, वेळ काढूपणात यात निघत नाही, कुठलं कारण सांगायचं काय गरज नाही, उद्या म्हटलं तर उद्या आरक्षण मिळते. एवढा सोपा सरळ मार्ग सांगितलेला असताना सुद्धा सरकार वेळ काढूपणा करते. आज आपण एवढ्या मोठ्या निश्चयानं आपण त्यांच्या मागं ठाम राहूया. आणि आजपासून आपण कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला, कोणत्याही नेत्याला की जो मराठा आरक्षणाला मान्यता देत नाही, त्यांना आपण पाठिंबा देत नाही, त्यांना आपण आजपासून गावबंदी करतो आहे. आणि ह्याच्या पुढं एवढं होऊन सुद्धा हे निर्डावलेलं सरकार जर जागं होत नसेल तर आपण शांततेनं मार्गानं चक्री उपोषण करू. चक्री उपोषण नाही हे झालं तर आपण आमरण उपोषण करू. जगायचं कुणासाठी, कशासाठी जगायचं, ह्या पर्यंत आपला मराठा समाज आलेला आहे. तर जर हे मिळत नसेल आणि आपलं आयुष्य जर दारिद्र्यात आणि ह्याच्यातच जाणार असेल तर आपण जगायचं कशासाठी. ह्यापर्यंत आपला समाज आता पेटून उठलेला आहे. ह्या पेटून उठलेल्या समाजासाठी आपण सर्वांनी त्या पद्धतीनं पाठिंबा देणं गरजेचं आहे. समाजात फूट पडता कामा नये, समाज एक राहावा, ह्या पद्धतीनं आजपासून सर्वांनी निश्चय करावा. आणि मराठा समाजाचं आंदोलन हे
आरक्षण